जी हुजूर, आज्ञा हुजूर. भ्रष्टाचाराच्या पैशाला हात लावून भीतीचं कारण सांगून त्यांच्या बरोबर जाण्याच्या ऐवजी प्रसंगी काही झालं तरी हरकत नाही, पण या भ्रष्टाचारांच्या बरोबर जाणार नाही अशा प्रकारची शपथ तुम्ही घ्यायला हवी. काय या मंत्रिमंडळाची अवस्था आहे? एका मंत्र्याच्या पीएचे 156 एकर जमीन, तिच्या आईला 156 एकर, ती पण आंध्र प्रदेशमध्ये. ड्रायव्हरची 156 एकर. एक आमदार मंत्री टॉवेल लावून बसलाय गादीवर, हातात सिगारेट आणि बाजूला पैशाची बॅग उघडी. अरे तुझ्या घरातल्या बॅगेचा फोटो बाहेर कसा आला? म्हणजे घरातले पण ह्यांच्या चोरीला सामील नाही. वाल्या कोळीची गोष्ट माहिती आहे का नाही माहिती आहे तुम्हाला? ज्या वेळेला नारदाला मारायला वाल्या कोळी आला, त्या जुन्या गोष्टी आजी आजोबा आता घरी सांगत नाहीत. आमची आजी आजोबा सांगायचे. आता काय झालंय, मी एकटा, आम्ही दोघच आणि आपलं पोरगा. म्हातारी झाली गावाला, होय ना का बायानो? आणि म्हणून त्या वेळेला सुद्धा नारदानं सांगितलं की मला मारायचं ते मार, पण तुझी एवढी माणसं मारतोय, त्याचं पाप करतोय, त्या पापाचे वाटेकरी तुझी मुलं बाळ आहेत का? बायको बिको आहे का? जरा बघून ये. नंतर वाल्या कोळी, नंतर तो वाल्याचा वाल्मिकी झाला. तो रडत आला. तो म्हणाला कोणी माझ्या पापामध्ये वाटी व्हायला तयार नाही. मला वाटतं ह्या मंत्र्याच्या गुगड्या बॅगेतल्या पैशा बाबतीत देखील संजयराव तसंच झालंय खासदार साहेब. हा पैसा उघडा कोणीतरी घरच्या माणसाने फोटो काढला. कोणी काढला तो मला माहिती आहे, तोही मला माहिती आहे. तो तसा तिच्या आईला आमच्या कोकणातला जो एक कोण तो, अरे कोण यायला ठाणेकर गारटले का रे? मला ऐकायला येत नाही. उद्धव साहेब मला झोप येत नाही, उद्धव साहेब मला झोप येत नाही, मला त्रास होतो, मला त्रास होतो. माहिती आहे ना? त्या आईला झेंडू बामची मी ऍडव्हर्टाईज एवढी केली, मला रॉयल्टी मिळायला पाहिजे. माझा मित्र आहे जितेंद्र, आम्ही एकत्र होतो. मी अध्यक्ष आणि ते कार्याध्यक्ष, आमचं खूप चांगलं ट्युनिंग होतं. नव्हतं जितेंद्र? तेवढी रॉयल्टी दिली बघा जरा मला झेंडू बामची. हा रडायचं नाटक करतो आणि तोच परवांच्या दिवशी मातोश्रीवर बोलतो. अरे पक्ष सोडायची वेळ माझ्यावर पण आली होती. मी राष्ट्रवादी पण सोडली नाही, एकदा शिवसेना पण मी सोडली. राष्ट्रवादीबद्दल तर एक शब्द कधी बोललोच नाही आणि आयुष्यात कधी बोलणारच नाही. पण शिवसेना प्रमुख आणि शिवसेना बद्दल सुद्धा एक शब्द सुद्धा वेडा वाकडा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधी बोललेलो. कशा करता बोलायचं? का बोलायचं? कोण आम्ही? कोण होतो आम्ही? कुणीतरी आम्हाला हात दिला, आम्हाला मोठं केलं, त्याची जाण आणि जाणीव ठेवायला पाहिजे का नको? कालचं जरा माझं भाषण काढून बघा. आईला ते छमछम रामदास तो आहे ना, काय तो छमछम, हो पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे? रामदास कदमान. बरं, रामदास कदम गृह राज्यमंत्री होता. म्हणतो 30 वर्षापूर्वीचा माझा बार आहे, म्हणजे 30 वर्ष हे छमछम चालू होतं. पोरगा काय म्हणतो? मी पण नगरी काय तो गृह राज्यमंत्री आहे. अरे स्वतःच्या आईच्या नावावर तुमचा भार आहे, स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुमचा भार आहे. या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत. आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता, तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता. खरं तर तुमच्या जिभा झडल्या पाहिजेत, त्यांचे तुकडे पडले पाहिजे. शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का? त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत? मला विचारायचं एकनाथराव शिंदेना, शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात, खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते,
तर त्या रामदास कदमची जीभ का हसडलीच नाही? तुम्ही हसडायला पाहिजे होती का नाही? पण ते मात्र कुठं काही झालं नाही, कुठेही काय झालं नाही, कुठेही काय बोलले नाही. अरे बाळासाहेबांचा आदर्श, सगळ्या पक्षाचे लोक, आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, पण ज्या वेळेला गुजरातला खुश करण्याकरता म्हणून, दिल्लीश्वरला खुश करण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीपासून सक्तीची हिंदी करणार, त्यावेळेला सगळ्यांनी आपली तत्व बाजूला सारली आणि केवळ मराठी करता एकत्र आले. एकनाथराव, तुमचा पक्ष कुठं होता? तुमचा पक्ष होता कुठं? महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल तुम्हाला काही कळव नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त अमित शाह आणि काय ते नरेंद्र मोदी, जी हुजूर, जी हुजूर, आज्ञा हुजूर. जय आवाज पाहिजे तसा येत नाही रे. घाबरता काय रे? घाबरता? ठीक आहे.